आता आपण इचलकरंजीमध्ये आलोय. इचलकरंजीमध्ये नदीवेस नाका म्हणून स्वामी समर्थ मंदिर आहे. त्या मंदिरापाशी आपल्याला पिंटू कम्यांच्या घरी आपण आलोय. त्यांच्यापाशी एक 3 जातीवंत नर आहेत आणि तिन्ही देखील नर असे म्हणजे वेगवेगळ्या खाणीच्यातनं आलेले आहेत आणि लावायला आता नर चालू आहेत. तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती अशी घेऊया. आता पूर्ण नाव तुमचं सगळं सुखदेव विठ्ठल कम्मे. ह्या नराचं वैशिष्ट्य काय काय, याची आई कोण, बाबा कोण आणि नरा संदर्भात थोडीशी माहिती आम्हाला द्या. त्याचा बाबा सांगलीत आहे आणि हिमवत मंदिरात आहे आपल्या इथे केंद्रात. ते पण ब्लॅक आहेत दोन्ही पण. हो 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 हो. तर ह्या नराचं हा नर मध्ये किती दाती झालाय काय? ते आता सारखा झालाय, आता सप्लाय कडदाती झालेला आहे. सर्वसाधारण तुम्ही किती गायी भरवल्यात आता काय? ह्याच्यानं एक 1100 गाई भरल्यात आपण. 1100 गायी भरवल्यात. 1100 गायीमध्ये म्हणजे वासरावर किती असे वासरं पडल्यात काय? बैलावर तरी पण 500च्या वर वस्त्र काळी पडल्यात. पांढऱ्या गायींना पण काही वस्त्र भरपूर झाल्यात. म्हणजे जी गाय व्हाईट आहे, व्हाईट गायला देखील हा नर दाखवल्यानंतर सर्वसाधारण 1100 मध्ये 500 वासरं तर नराव पडल्यात. आता हा डिपेंड कसा राहतोय की त्या गायीच्यावर देखील बरंचसं अवलंबून राहतंय की बाबा वासरू नरावर होते का आईवर जाते, हे बरंचसं त्या दोन्हीवर अवलंबून असते. त्यामुळं पण तरी पण ह्या नराची म्हणजे 50% खात्री तिने दिली आहे की बाबा वासरू हे नरावर जाते जास्त करून. सर्वसाधारण नराची वैशिष्ट्य सांगा. नर चांगला जातीला पण, आणि गाई हिटवर असली तरच लागतोय, नसेल तर लागत नाही. आणि चांगला आहे ह्याचं काय नाही, म्हणजे वस्त्र काळी भरपूर पडतात. सर्वसाधारण 6 लिटर दूध आहे आता. हाय गाई अजून, तिची आई अजून अवेलेबल आहे. त्याच्या आईला एका टायमाला 6 लिटर दूध नाही, चालू नाही, आहे. 2 टायमाचं दूध 6 लिटर आहे. चांगल्या क्वालिटीचा नर आहे आणि पूर्ण ब्लॅक जेड आहे बघा. दादा तुम्ही इथं किती घेताय लावायला काय? जाग्यावर 1100 रुपये घेतोय आपण. सर्वसाधारण तुम्ही घरपोच सेवा देताय का? जवळ असेल तर देतोय, म्हणजे भरपूर लांब असं नाही. एक म्हणजे 30-35 किलोमीटरच्या आसपास असं की सर्वसाधारण कोल्हापूर जिल्हा जर असेल तर कोल्हापूर जिल्ह्यात ते घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करतात आणि अतिशय चांगला असा नर आहे त्यांच्याकडं. हा ब्लॅक जेड आहे. ह्याचा मुलगा देखील त्यांच्याकडे आणखी एक आहे, तो देखील आपण दाखवायचा आहे. पुढच्या त्या भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल. मगाशी आपण बघितला तो अर्जुन, त्या अर्जुनची ज्यांच्या घराची पैदास झालेली आहे, घरच्या गाईला दाखवलेला अर्जुनलाच. आणि अर्जुनची हा मल्हार म्हणून म्हणजे त्याचा मुलगा हा आहे. हा किती जाती झालाय सर्वसाधारण? तू सांगत आहे. हा देखील 6 दाती झालाय. संपूर्ण ब्लॅक झेड असा आहे. म्हणजे नरावर वासरू पूर्ण पडले. याची आई पूर्ण व्हाईट आहे आणि वासरू पूर्ण ब्लॅक झाले. तर मगाशी आपण नर बघितला त्या नराचंच वासरू हे आहे आणि हे देखील रेतनासाठी चालू आहे. अवेलेबल यांच्याकडे 2 नर चालू आहेत रेतनासाठी. तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकताय. आणि कोसामध्ये एक आहे, ती देखील आपण व्हिडिओमध्ये घेऊया. तर ब्लॅक मध्ये 2 आहेत, तुम्ही त्यातला एखादा चूज करू शकताय आणि दाखवू शकताय की बाबा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, कोल्हापूर जिल्ह्यातला जर असेल तर त्यांची घरपोच देण्याची सेवा आहे. जर योग्य मोबदला दिला तर ती तुम्हाला घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करतील. बैलाची डरकी बघा कशी फोडली आहे. ह्या तिसऱ्या नराची माहिती म्हणजे हा पूर्ण कोसा आहे. कोशा नरा संदर्भात जरा माहिती सांगा. याची कुठली पैदास आहे, याची लाईन कुठली आहे? ही आपल्या अशोकदादा बलवडींचा राजाबाराची पैदास आहे आणि आपलं किरण नागनूर त्यांच्या गाईचा झालेला वासरू आहे. किती दाती आहे का? आता 4 झाला बैल. 4 झालेला, 4 दाती झालेला आहे बघा बैल. सर्वसाधारण कोसा आहे. शिंगाचं कसं झालं काय? शिंग लहान असताना मोडलेला आहे ते. शिंग अग्रेसिव्ह असल्यामुळं शिंग त्यानं लहानपणीच मोडून घेतले. बैलाचा ताव बघा कसा दिसतोय, पाठीमागचा ऊ बघा, शिपुडगोंडा आकुड आहे. नक्कील देखील बैल चांगला आहे. कोशामध्ये नर चांगला अतिशय आहे. जर कोल्हापूर आणि वासरं देखील याची टॉप पडल्या. सर्वसाधारण किती गाई रेतन गेल्यात काय? आता 300च्या प्लस गाई झाल्या होता.
ह्या पाड्याकडनं 300 सर्वसाधारण 300 पेक्षा जास्तच म्हणा अशा रेतन केलेल्या आहेत. सर्वसाधारण किती नर पडले काय सगळं? पण नर एक 10-11 झाला असेल वासर आणि कालवड एक 5-7 झाले असते. 1 वर्ष झालं चालू करू वर्ष पण 1 वर्ष झालं चालू करून. म्हणजे सर्वसाधारण 50-50 जर पकडलं तर काय म्हणजे वासर पडायला लागलं तर तेव्हा काय वाटलं लोड झालं त्या असं झालं. अतिशय चांगला नर फोन नंबर असं द्या. माझं नाव सुखदेव विठ्ठल कम्मे, राहणार इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 96 77 72 22 45. ज्या कोणाला ज्याच्याकडून गाई भरवायची असेल रेतन करायचं असेल तर ह्या दादांशी आपण संपर्क करू शकताय. कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यात ती घरपोच सेवा देऊ शकतात. योग्य मोबदला दिला तर, नसेल तर तुम्ही गाई इथे घेऊन येऊ शकताय आणि भरवू शकताय. ठीक आहे दादा, तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आभार तुम्ही पण आल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. ठीक आहे.